आणि रुंजे आणि आजी चालल्यात जतला. मी गाडी लावली विटा डेअरीपाशी आणि मी इथं आलोय मार्केटमध्ये. कर्म नाही म्हणून मी आईकडे आलोय. सोड सोड. बघा गाईज हा कसे दात पुढे काढून हसतोय. बघा गाईज. काय तुम्ही व्हिडिओ कॉलचा फोटो कुठे टाकणार आहे? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 20 तारीख आणि आज आहे मतदान. सो आता मी थांबलोय आणि आजी गेली आता मतदान करायला. सो ती आल्यानंतर ती चहा करणार आहे आणि मी अजून बिस्किट घेऊन येणार आहे आणि मी चहा पिणार आहे. आणि रुंजे आणि आजी चालल्यात जतला. हो, आम्ही परवा चाललो होतो, म्हणजे 1-2-3 आठवडे झाले. अँड आता त्यांनी लगेच परत जाणार आहेत कारण पशु काकांचा बड्डे आहे. मला पण जायचं होतं पण मला शाळा बुडवायची नाही आहे कारण 21ला सुट्टी नाही आहे. 20 आणि 19-20 आहे आणि आज आहे 20 तारीख आणि त्यांचा बड्डे सुद्धा आजच आहे. सरप्राईज पार्टी, त्यांना माहीत नाही काय आहे. सो परस्पर जायचं आहे त्यांना न सांगता, म्हणून त्या दोघीच जाणार आहे. कारण तिला जर शाळा बुडवायचं असेल, तिला तेच कारण हवं आहे रुंजीला, म्हणून ती चालली आहे बहुतेक. मी तर काय जाणार नाही आहे. बहुतेक जमलं तर जाणार होतो पण आता मतदान आहे आणि आई आणि बाबा दोघांना बूथ मिळाला आहे. सो आता घरी काय विसरलं हे केलं तर घरी कोणतर पाहिजे, मी किंवा रुंजीपैकी. सो मी थांबलोय आणि मला शाळा पण बुडवायची नाही आहे म्हणून मी पण थांबलोय. बहुतेक रुंजी आणि आजीला घ्यायला तो दादा अथर्व दादा 10 वाजता येणार आहेत अँड आता 9 वाजलेत. सो आता तोपर्यंत मी आवरून घेतो अँड आजी आल्यानंतर मी बिस्किट आणायला जाणार आहे. बाबा हे कुठले आणायचे पेढे? पांढरे का ते ब्राऊन कलरचे? पांढरे आणू. पाव किलोचे 2 आणायचे. हां, आशिष काका थोडा वेळ देतो म्हणले. हां, दार लावून घे. हां. तर गाईज आता मी चाललोय परत एकदा अँड मी आईसाठी पॉवर बँक आणि चार्जर घेतलंय. आईचं बूथ आहे अंबाबाई तालमीला. हा टाक. तिला किल्ली टाकायला सांगितलंय, किल्ली विसरली. होय. सो आता मी चाललोय आणि आईचं बूथ आहे अंबाबाई मंदिरात आणि बाबांचं इथे घरापाशीच आहे. सो आई बाबांपाशी आली आता. तिला चार्जर द्यायचं आहे आणि आजीला मतदान करायला घेऊन जायचं आहे. सो लेट्स गो. A few moments later. तर मला वडापाव न्यायचा होता, मला कुठंच मिळालं नाही. मला समोसाचं मिळालं आहे, तर मी समोसा नेणार आहे. मी गाडी लावली विटा डेअरीपाशी आणि मी इथं आलो आहे मार्केटमध्ये. पळत आलो आहे आणि माझ्यासाठी भाजी घेतली अँड आईला तिथं कोणतर महिला बसलं त्यांच्यासाठी घ्यायचं आहे नाश्ता काय तर. वडापाव आणि म्हणलेली काय मिळणार ते. सो इथं समोसा घेणार आहे. अजून इथं पण 5 मिनटं लागणार आहे. आई धर. कुठं ठेवू? ठेव. आई आई जाऊ का मी? हे धर किल्ली, किल्ली धर. जातो. आई ते ठेवलंय तिथं. रुंजी दादा आलाय, आजीला त्रास द्यायचा नाही. मी पण येणार होतो पण इथं कोणतरी पाहिजे म्हणून येत नाहीये. घराची किल्ली जा. जा काय, राहा नीट, रडायचं नाही. जा. मोठं उघड केदार, तिला अडचण व्हायली. हिटला टेबल तिथं नेलाय. सॅक ठेव माग किंवा तिथे ठेव. गाईज ना बाय म्हण. बाय बाय. फोन करतो तुला.
इथलं टेबल एक गेला ना म्हणून मोकळी मोकळी जागा झाली जरा. तर नाही आलोय आता. आजी जतला गेली. सो आता आई आणि आजी गेलेले आहेत आणि 7 वाजेपर्यंत संध्याकाळचा मी एकटाच आहे इथे. आई बाबा दुपारी एक एक करून येऊन जेवून जातील बहुतेक. अँड आजी पोळ्या करून गेले. मला आता त्या गरम करून खायच्यात आणि मला उखडायला लागलंय अत्यंत. सो आता त्या मेड येऊन गेल्या आमच्या. सो आता मी आंघोळ करणार आहे अँड मी पूजा करून मग जेवणार आहे. माहिती आहे पूजेला जरा उशीर झाला आहे कारण धावपळ इकडची तिकडं चालू आहे सकाळपासून. मी तर घरीच नाही, आम्ही तिघं पण घरी नाही आहे, मी आई आणि बाबा. सो या आता त्या दोघी गेल्या आहेत आणि काय मला कर्म नाही. आता मी एकटा काय करू मला कळलं नाही. माझं नेट पण बहुतेक संपेल आताच. मी उगीच खुळ्यासारखं 1.5 GB मारून घेतले. जेव्हा मी सुट्ट्या होत्या मला उन्हाळ्याच्या तेव्हा 2 GB होता आणि आता शाळा चालू आहे म्हणून मी 1.5 GB मारून घेतलाय. मला असं वाटतं मी 2चाच मारून घ्यायला पाहिजे होतं. तर मी पूजा पण केलेली आहे अँड आता मी पोळ्या गरम करतोय. आजी सकाळी करून गेले पोळ्या अँड ही आहे भाजी जी की मी आणली आहे मगाशी. सो तर आता मी ते गरम करून खाणार आहे. मला फार भूक लागली आहे. सो तर मी जेवायला घेतलेला आहे अँड डाळ कांदा आहे भाजी. ॲक्च्युली मी 2 दिवस डाळ कांदाच खाल्लाय तरी घेतला आता. मी बनवली असती भाजी घरी पण अजिबात बनवायला काहीच नाही आहे घरी. लसूण आलं सोडून टोमॅटो बटाटा काय कांदा काहीच नाही आहे. सो म्हणून तिथं होती ती आणली अँड वांगं होती दुसरी. मला वांगं अजिबात आवडत नाही सो मी ही चूज केली आणि ही आणली. अँड मी हा पेढासुद्धा घेतला आहे सकाळी आणलेल्यातला एक. अँड ही पोळी गरम केली एक. दुसरी पण केली ती मी तव्यावरची ठेवली. ही संपल्यावर मी ती खाणार. सो तर गाईज आता मी बसून माझा स्टोरी टाईम व्हिडिओ शूट केला आहे आणि तिथं जो आता रिंगलाईटचा किंवा एक्सटेन्शन बॉक्सचा जो काही पसारा झाला आहे तो आता मी आवरायला लागलो आहे. अँड तुम्ही माझ्या फर्स्ट व्हिडिओला फार जास्त प्रेम दिलं होतं सो मी अजून एक स्टोरी टाईम व्हिडिओ शूट करावा असं मला वाटलं. सो मी आता स्टोरी टाईम शूट केला आहे आणि बहुतेक ह्या व्हिडिओच्या आधी तो स्टोरी टाईम व्हिडिओज येणार आहे असं मला वाटतं आहे. अँड मी BTS वगैरे काय असं शूट करू शकलो नाही कारण माझ्याकडे 2 कॅमेरे नाही आहेत किंवा दुसरा मोबाईल वगैरे असला तर गाईज मला कर्म नाही म्हणून मी ऐकडे आलो. सोड सोड. बघा गाईज हा कसे दात पुढे काढून हसतोय बघा गाईज. सो तर दिस इज चहा अँड हा वडापाव आहे. आई आल्यावर खाणार आहे. मी चहा पितो तोपर्यंत. मी खुर्ची कशी आणायला आहे. आई आणि बाबा गाडीवरनं टेबल आणायलात. मी ही खुर्ची आणली आहे आणि आमची आता संध्याकाळची जेवायची पण सोय नाही आहे. सो आता काय होतं आहे बघूयात. जात आहे का आलं दिवे लावायचे अजून दारात. अँड रुंजीशिवाय अजिबात करमत नाही. ती असताना असं वाटतं की ती जाऊ दे मग करमेल तसं नाही आहे पण ती गेल्यावर अजिबात करमत कारण घरी दंगा करायला ते एकटेच आहे. सो तर साध्या दिव्यांपेक्षा मी हे दिवे प्रिफर करतो लावायला कारण हे एकदा लावले की लावले. ते तेलाचे झंझट नाही आणि काय नाही. एकदा हे 3 लावून टाकले की झालं. सो तर मी तिन्हीकडे दिवे लावलेले आहेत अँड आता फायनली बुथावरचा थांबायचा संपलेला आहे. 6-6:30 वाजलेत. यायला तरी वेळच झालाय. आणि हा जो मट्टा आहे ना हा मट्टा रुंजींनी फ्रीजमध्ये ठेवला होता. सो त्याच्यामध्ये छोटे छोटे आईसचे बॉल्स झाले होते आणि ते असा आवाज येत होता त्याच्यामध्ये. थोडा वेळ ठेवलं आणि मग नंतर पिलं मी. रुंजी पण ना काय काय कारभार करत असते.
सो तर गाईज आता मी चाललो आहे चायनीज खायला. खूप दिवस झाला मी खाल्लं नाही आहे अँड घरी काही केलं पण नव्हतं. सो मी मोक्यावरती चान्स मारला आणि आता मी चाललो आहे चायनीज खायला. आणि तिथं गेल्यावर आमचा इतका फालतू पोपट झाला. तिथं सगळं चायनीज संपलं होतं. सो आम्ही तिथनं आलो होतो डोसा खायला आणि इथं इतकी गर्दी होती ना मला व्हिडिओज करायला आला नाही. सो तर तेवढ्या डोस्याने पोट भरणार नव्हतं. सो नंतर आम्ही आलो होतो रगडा खायला. तर आज आमच्यासोबत इन्सिडेंट झाला आहे 3 तिघाडा काम बिघाडा. आमचं सगळंच काम बिघाडा झाला आहे. तर आधी आम्ही चायनीज खायला गेलो, तिथं आम्हाला मिळालं नाही. मग नंतर आम्ही डोसा खायला आलो, तर जिथं आमचं नेहमीचं दुकान आहे तो बंद होता, म्हणून आम्हाला दुसरीकडे खावं लागलं. तिथलं खाऊन आमचं पोट भरलं नाही. सो मी रगडा खाल्ला. अँड आत्ता आम्ही आलो याच्या एका फ्रेंडच्या दुकानावरती, पण ते इथं नाही आहे. त्यांनी येस तर आम्ही 5 मिनटं वाट बघणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे. आणि बाबा गाड्या आणायला आहेत, किती वेळ झाला आणायला. लांब लावले वाटतं गाडी. चांगला देते ना सेल्फी. मला थांब, आमचा काढा. हे बोट नीट दाखवा. त्या दिसत नाही, त्या दिसत नाहीत. प्राची तर काहीच दिसणार नाही, पण दाखवाने फोन लांब करा. तुम्ही व्हिडिओ कॉलचा फोटो कुठे टाकणार आहे. इथनच एक सेपरेट फोटो काढ रे. तिकडून काढ की मागणं. मी चिकी यायला नको काय. त्या दोघी कशा दिसतील या. हल्ल्या त्या चालतंय म्हणे, राहू दे. येत नाही, राहू दे.